बर्नर वेळा वाटलाच नाही कसा आवाज येतो रिपेअर कसा कोणाला बाबा ना सकाळी विसरतो ना ते बाप रे ते बघ पहिल्यांदाच बघितलं ना आपण चाफ्याच्या झाडावर सरडावा कसा बसलाय तो आणि जमिनीवर पडलेले बघितलं ना की थोडंसं बघ वाईट वाटतं मला त्याच्यामुळे आता ते करून घेऊया आपण त्या मिठी रोप आहेत ना काढूया पाहिजे शेरू ओ शेरू बघितला हा आता रेग्युलेटर काढलंय ना आमच्याकडे गॅस आमचा बिघडलाय गॅस बिघडलाय म्हणजे तो स्लो झालाय गॅस एक 4-5 दिवस झाले आणि ते सगळं खूप असं भारी पडतं तर रिपेअर करायचं काम चाललं आहे यूट्यूबला व्हिडिओ बघून काम चाललं आहे रिपेअर करायचं काय ना ते कचरा निघाला का होतं लगेच कचरा अडकलेला असतं ना नाही आता मध्ये काय करा तो नट आहे ना गोलवाला पितळेचा नट असतो त्याच्यामध्ये कचरा अडकला ना की तो गॅस लो होतो चला ह्यांचं चालू द्या मी इथे आता कचरा काढायला घेतलं हे शेवटचं रूम बाकी आहे हॉल हे बघा हे सगळं औषधाची पाकिटं जी एक्सपायर झालेली आणि रिकामी झालेली सगळी जमा करून ठेवली होती ती सगळी आता काढली आज सकाळी सगळं औषधाचं सगळं केलं नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला सांगते पावसाचा इतका पाऊस पडतोय बापरे कालपासून भरपूर असा पाऊस पडतोय आत्ता बघा थोडासा पाऊस थांबलेला आहे म्हणजे बाहेर घराच्या पडायला नको इतका पाऊस पडतोय आणि औषधाचं तुम्हाला सांगते थोडंसं ते बघितलं ना म्हणजे होतात ना जेव्हा आपल्याला गरज भासते त्यावेळेस आपण सगळं शोधाशोध करतो ना तसला प्रकार काल रात्री झाला कुणालच्या बाबांना एकाएकी ताप म्हणजे भरून आला होता आणि खूप असं थंडी बिंडी अशी भरून आली तर गोळ्या शोधून म्हणजे रात्री काहीतरी 12ची गोष्ट ही म्हणजे औषधं आहेत की नाही घरामध्ये पॅरासिटामॉल गोळी बघा असते ना तर शोधून एक गोळीचं पॅकेट सापडलं त्याच्यामुळे ते सगळं डबा आहे ना औषधाचा आता सगळं साफ करून घेतलं मी सकाळी आता आहेत व्यवस्थित पण सर्दी वगैरे त्यांना जाम झाले 2 दिवस प्रवास म्हणजे मुंबईला बाबा गेले होते ना तिथं खूप त्यांची दगदग झाली पण जाण्याचा प्रवास आणि आराम नाही त्याच्यामुळे आणि आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये भिजत गाडी साफ करवते हे असले सगळे प्रकार आहेत त्याच्यामुळे त्यांना सर्दी झाली आणि ताप भरपूर आला होता तर रात्री औषध दिलं त्याच्यामुळे आता ताप कसा उतरला आहे पण अजून पण त्यांना वीकनेस आहे तर म्हटलं डॉक्टरकडे म्हटलं जाऊन येऊया त्यांना म्हणाले आता नाही म्हणतायत ते तर तरी पण कुणाला म्हणाला की नाही आई घेऊन जा तर इथे कासारड्याला आपला आहे ना दवाखाना सरकारी दवाखाना तिकडे म्हटलं जाऊन येऊया असं तेच घरातलं म्हटलं पटपट आटपते आणि मग निघते झालं शेवटची तर हॉलच जरा क्लीन करायचं आहे म्हणजे नेहमी कुणाला क्लीन करतो पण त्याला म्हटलं तू ते गॅसचं करतोस ना तर म्हटलं हॉलचं काम मी करून घेते त्याचं गॅस तेवढा रिपेअर करा कारण गॅस कसा स्लो झाला आहे ना गेले 5-6 दिवस झाले म्हणजे काही जेवण करायला गेलं ना की खूप असं म्हणजे अडचण होते थोडीशी त्याच्यामुळे आता त्यांनी आता करायला घेतलेलं आहे आपले चंगू मंगू दोघंजणं मस्त भरपूर अशी मस्ती करून भिजून आलेले आहेत पावसामध्ये त्यांना आता पुसून काढलं आणि आता त्यांच्या जागेवर ते झोपलेले आहेत त्यांना बांधून ठेवले आता सारखे नुसते ना पावसामध्ये जातात वाघ्या आपल्या भिजून परत असं आहे सगळं जाऊया जरा हॉल क्लीन करून घेते ते हे नीट नाही बसले वरचं बर्नर नीट लाव बर्नर नीट नाही ना म्हणून ते फास्ट झालंय हा बर्नर वेळा वाटलाच नाही कसा आवाज येतो रिपेअर झालाय तो पण तिकडचा मोठावाला पण व्यवस्थित बसवा बर्नर झालाय फास्ट झालाय चला ठेवा जागेवरती सगळं आमचं बाकी आहे किचनचं ते बघा दूध गरम करायचं आहे हां आता बरोबर आहे बघा झालं तो पण चेक कर त्याला पण साफ केला होता एकदम फास्ट झालं चला ठेवून द्या हाश हे बघा आपले चंगू बंगू ओ चंगू मंगू बघा कसे झोपलेत ते बोके भिजून आले होते 2दा पुसून काढली गाढ झोपलाय वाघ्या बघा वातावरण पण एकदम थंडगार आहे ना शेरू जागा आहे माझ्या ओ शेरू
तेव्हा कसं वातावरण झालेलं आहे, एकदम थंडगार, नुसतं बर्फासारखं गार वातावरण. असं वाटतं की जमिनीवरती पायच ठेवू नये, इतकं गार आणि सगळं हिरवं गार. बघा आता वाजलेत, तुम्हाला सांगू किती, 8 वाजलेत, तरी पण बघा कसं सगळं पाऊस आहे ना भरलेलं आहे असं वातावरण. आणि थोड्या वेळाने जोरदार पाऊस पडणारच आहे. बघा वरती कसं भरलेलं आहे सगळं आभाळ. आता मी ना चूल पेटवून घेते आणि पाणी तापत ठेवते. आज काय बागेतलं काम काय होणार नाही, कारण आता ह्यांची बघा तब्येत बरी नाही आणि पाऊस पण पडतो आहे, त्याच्यामुळे आम्ही इतक्यात काही रिस्क घेणार नाही. भिजत म्हटलं कामं नको, कारण तापाची साथ बीत आली तर उगाच नको तो व्याप डोक्याला. असं आमच्याकडे ना ग्रामसेविका काय त्याला म्हणतात, आशा, त्या बघा घरोघरी बघा येतात ना दवाखान्यात ना. आत्ताच 2 दिवसापूर्वी ना आल्या होत्या आणि कुणालच्या बाबा मला वाटतं कुठेतरी गेले होते, ते मुंबईला गेले होते कुणालच्या बाबा. त्यावेळेस त्या आशा ताई असतात ना, त्या आल्या होत्या विचारायला कोणाला ताप आहे का, सर्दी आहे का. त्यावेळेस कुणालच्या बाबा नव्हते, म्हणजे असा घरोघरी येतात त्या आणि मग आपल्याला बरं नसेल ना तर औषधं वगैरे देऊन जातात सरकारी दवाखान्यातर्फे. हे असं आहे, सगळं चांगलं आहे. तर चला आता चूल पेटवते, पटापट जरा पाणी तापत ठेवते, घरातलं नाश्त्याचं वगैरे करून देते आणि मग ह्यांना घेऊन जाते. ते काय निघणार नाही स्वतःहून, खूप त्यांच्या मागे पडावं लागेल जबरदस्तीने करून. कुणाला म्हणाला की आई दवाखान्यात जाऊ नये, असं रिक्स नको असं. मागे आता बाहेर जाऊ नको, चला घरात चला. तुला तू आड्याजवळच उभा राहा, बंद करायला. चला तू घरात जा. हे बघा जा जा, त्याला माहिती पडलं ना आम्ही आता निघालो बाहेर. हां चला चला, इथे बसा गपचूप. आणि आता आम्ही की नाही निघालो दवाखान्यात जायला. इतका पाऊस पडतो तरी पण मला गरमी बघा, कारण खूप अशी धावपळ झाली माझी. घराचं सगळं काम मी म्हणजे पटापट आटपून घेतलं आहे. जेवण फक्त करायचं बाकी आहे, ते म्हटलं आल्यानंतर करेन मी. पण डॉक्टर सगळ्यात आधी तिकडे जाणं की नाही गरजेचं आहे. आता कुणाला जेव्हा निघालेत हीच मोठी गोष्ट, नाहीतर ते नाही म्हणत होते. तर त्यांना म्हटलं नाही म्हटलं डॉक्टरकडे जाऊन ये आणि मग म्हटलं बाकीचं काय होऊन जाईल. तर चला आता पटकन आहे ना निघते. पाऊस कमी आहे तो पटकन आपल्याला जायचं आहे. परत जोरदार पाऊस चालू झाला ना की परत त्या वळणाच्या रस्त्याने प्रवास करायला पण थोडीशी भीती वाटते. मग असं तर कुणाला आडा बंद करा. चल, बीपीचं औषध पण बघा विसरले. आता मी विचारलं त्यांना औषध खाल्लं का, आता ते म्हणाले की नाही खाल्लं म्हणून. नाश्ता करून झालाय मगाशी. आता म्हणत होते की नाही नंतरला आल्यावर खातो. नाही म्हटलं अगोदर खा. कसा कुणाला तर बाबांना सगळं विसरतो ना. औषधं वेळच्या वेळी घ्यायची, समजलं. त्यांना सर्दी ना भरपूर झाले, खूप सर्दी झालेली आहे. झालं हे बघ माय इथं होतं ना आता. हे ठेवू बाहेर, पुन्हा हे पण घेऊन जा घरात. इथे पण आहे औषध. हे कसलं औषध आहे? सर्दीच्या गोळ्यात. कसल्या? बीपीच्या गोळ्या तुला दिलेल्या ना मुंबईला जाताना, त्या कुठे गेल्या? त्या कुठे आहेत मग? त्या बॅगेत होत्या सर्दीच्या. अच्छा हां. सगळं सावकाश चालू आहे, पाऊस पण पडतोय आणि आम्ही आता निघालो घरी जायला. बराच वेळ गेला. आणि हा बघा कृत्रिम धबधबा, पावसाचं पाणी पडतंय ना कृत्रिम धबधब्याचं. ते बघा कोल्हे आहेत. हे बघा काय कुत्रे डॉगी आहेत. कोल्हे हे बघा. आम्ही आता घरी चाललो होतो ना, हे बघा झुंड असेल हो ना. हे बघा दोन आहेत त्यांचा झुंड असेल. आम्हाला बघून ते घाबरले. इथे होते रस्त्यावरती बघा, इथे खाली होते. बाप रे, पहिल्यांदाच बघितले ना आपण. आणि केवढे तगडेच्या तगडे आहेत बघा. हे बघा त्यांचा झुंड असेल, अजून असतील 4-5. तेव्हा तर थांबलेत ते. थांबूया जरा 2 मिनिटं ना आपण. ते थांबला तर इथं थोडा येईल, ते वाट बघतात. बघा गाडी आली. कुणाच्या बाबांचं लक्ष केलंय. बापरे, पहिल्यांदा लांडगे का कोल्हे काय कोल्हे का लांडगे किंवा कोल्हे असणार आपल्याला ते बरोबर माहिती आहे. कसे एकदम शरीर असते बघा, एकदम मजबूत आहे, एकदम मजबूत. बाप रे, इथे काहीतरी मेलं असेल.
हो ना? हा, त्यांना वाद जातो. अच्छा हां 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 पुन्हा जेव्हा झोपलेत आता औषध वगैरे खाऊन आणि आल्यानंतर जेवण करायला मी आता सुरुवात केली आहे. 2 बाजूला 2 कुकर लावलेत. एकामध्ये भात लावलेला आहे आणि एकामध्ये कडधान्य म्हणजे सकाळी की नाही चणे मी भिजवले होते. चण्याचा सांबारा बनवते म्हणजे त्यांना कशी सर्दी वगैरे आहे ना भरपूर, तर म्हटलं असं थोडंसं पातळ असं तिखट तिखट सांबार म्हणजे कालवण खाल्लं ना की जरा बरं वाटेल. त्याच्यामुळे चणे सकाळी की नाही भिजवले काळेवाले चणे. आता थोडंसं उशीर झालेला त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवलं नाही आहे. आता पटपट जेवण करायचं आहे. म्हणजे किती वाजला आम्हाला येईपर्यंत 1 वाजला. बाहेर पाऊस बघा, पाऊस चालूच आहे. खूप असा उशीर झाला येईपर्यंत घरी आणि अजून कपडे पण धुले. तर कपडे एकीकडे मशीनला लावते आणि एकीकडे जेवण करून घेते पटकन. फक्त कालवण आणि भातच करणार आहे कारण सगळं जेवण म्हणजे बसली ना सगळं जेवण करत तर खूप उशीर होईल. वाघाचे रूप बघा, आत्ता ते झोपी गेलेले आहेत. जागेच आहेत ते, झोपलेले पण नाही आहेत, जागे आहेत ते. आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी धिंगाणा केला, त्यांना जरासा खाऊ दिला, मग ते शांत झाले आणि त्याच्यानंतर मग मी जेवण वगैरे करायला घेतलेलं आहे. तर हे बघा, हे कालवण आता फोडणीला घातलं. वारा नेमका फोनच्या दिशेनेच येतोय. हे काळे चणे आहेत ना त्याचं कालवण केलं आणि हे जे कालवण असतं ना सर्दी तापामध्ये चांगलं असतं खूप, त्याच्यामुळेच हे मी आता बनवलं आहे. आणि ते भाताचा कुकर पण बघा थंड झालेला आहे. जरा 5 मिनटं शिजवते. असं पातळ बनवायचं. आता हे पण खूपच पातळ वाटतं, जरा घट्ट करते 5 मिनटं शिजून आणि मग गरम गरम प्यायलो ना सूपसारखं तरी पण ते चांगलं असतं सर्दीमध्ये किंवा भातावर खायचं. तर गॅस लो केला, आता जरा शिजू दे. सरडा बघायचा आहे. हा बघ झाडावरती, हा बघा चाफ्याच्या झाडावर सरडा बघा कसा बसलाय तो. इथे इथे देव पकडून देऊ तुला. नको 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 देव नको, राहू देत. तो बिचारा शांतपणे बसला, तो बसू देत. चला, पाऊस काय आपला थांबत नाही. ही आपली बागेतली सगळी वांगी काढून घेतोय आणि फुलं, जाईजुईची फुलं जी संध्याकाळच्या वेळेस फुलतात तुम्हाला मी दाखवत्या. हा काय रिप 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 चालू आहे पावसाची, तर पण मी जाते बाहेर. वांगीच खा, वांगीच वांगी. आठवड्यातनं एकदा आमच्याकडे वांग्याची भाजी बनते. इतकी वांगी आपल्याकडे छान धरलेली आहेत, हो की नाही? बघ गोगलगाई बघ त्या झाडावरती, बघ ती बघ ती दिसते पानांवरती आहे. जरा बघा, चेक कर गोगलगाई. आणि तुम्हाला आता मी फुलं दाखवते. हे बघा काय मस्त अशा, एकदम बारीक नको, तयार झालेलीच काढ. बघा किती छान अशा कळ्या. तर संध्याकाळच्या वेळेस आहे ना ही फुलं मी काढून घेते, कारण सकाळच्या वेळेस काय होतं ते फुलं फुलतात आणि सगळी गळून जातात, म्हणजे खाली बघा पडलेली असतात. त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस काढते मी आणि देवाजवळ ठेवते. इतकी सुंदर फुलं आहेत, इतका छान सुगंध या फुलांचा. आणि जमिनीवर पडलेले बघितलं ना की थोडंसं वाईट वाटतं मला, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस ही फुलं काढते मी. पाऊस बघ काय भरलाय, हा बघ केवढा पावसाने काळोख केला बघ. बापरे, जोरात पाऊस पडणार आहे. पटापट काढून घ्या चला. चूल पेटली ना चांगली. तर आता संध्याकाळच्या वेळेस पण चूल पेटवले, धुरी पण करावी लागते. आणि कुणालच्या बाबांची आंघोळसुद्धा बाकी आहे ना, ते आता आंघोळ करतील. त्याच्या आधी आम्ही आता जरा इथे एक राऊंड मारतो, कारण गेले 2 दिवस झाले आम्ही इथे की नाही फिरकलेलोच नाही आहे. ह्यांची तब्येत पण बरी नव्हती, आता बरे आहेत. आता बरं वाटतं ना, ताप आला नाही ना परत? नाही नाही, ताप वगैरे नाही, पण थंडी त्यांना अशी वाटते थंडी. दुपारी औषध घेतल्यामुळे त्यांना असा खूप असा फरक पडलेला आहे. तर चला मग ताईंनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर सगळ्यांनी हाईप करा. बघा, हाईप शब्दावरती मी जोर देते. हाईप करा, लाईक करा आणि मग शेअर करा. तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.